मग अधिवेशन चालू झाल्यानंतरच तुम्हाला हे कसं आठवतं की आपण विद्यार्थ्यांचं समर्थन केलं पाहिजे? मग त्याच्यामध्ये उमर खालिदच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, मग त्याच्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला, संसद उखाड देंगे आणि भारत को नेपाल बना देंगे, ह्या जर तिथल्या काही लोकांच्या घोषणा असतील, भाजप युवा मोर्चा असेल किंवा भाजपच्या इतर मातृसंस्था असतील, यांचा विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे का? बरं, जे कंटेंट क्रिएटर्स देशाविरुद्ध कंटेंट क्रिएट करतात ती लोक तिथे सगळे उपस्थित आहेत. जी तुम्ही संख्या बघताय ती काँग्रेसचे कार्यकर्ते, या बाकीच्या पक्षातले कार्यकर्ते, लेफ्ट विंगचे कार्यकर्ते, JNUचे कार्यकर्ते. मात्र कालचं जे भाजप युवा मोर्चाचं जे काही आंदोलन होतं काँग्रेस भवनावर, हे या देशाच्या परिस्थितीला विरोध म्हणून होतं की अगदी 2 दिवसांपूर्वी युवक काँग्रेसकडून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर देखील मोठा गदारोळ घालण्यात आला होता, याला विरोध म्हणून होतं. काल तुम्ही काँग्रेस भवनावर मोठा मोर्चा काढला, मात्र त्यावेळी कमी कार्यकर्त्यांची संख्या उपस्थित होती. अनेक कार्यकर्त्यांना नेमकं आंदोलन आपण का करतो, देशामध्ये सध्याची परिस्थिती काय, दिल्लीमध्ये काय चालू आहे याची परिस्थिती सुद्धा जाण नव्हती. राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरात देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मोठी आंदोलनाची साखळी उभारलेली पाहायला मिळते. मात्र काल अगदी 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि मल्लिकार्जुन खरगे असतील यांनी नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर समोर मोठं आंदोलन छेडलं होतं. याच आंदोलनाचे पडसाद आता देशभर पडलेले पाहायला मिळतात. काल पुण्यात देखील भाजप युवा मोर्चाकडून पुण्यातील काँग्रेस भवनावर मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. याच आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवम बालवडकर सध्या माझ्यासोबत आहेत. काल तुम्ही आंदोलन पुकारलं होतं. खरं तर 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील आणि प्रियंका गांधी असतील यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन पुकारलं होतं. याचाच विरोध म्हणून तुम्ही काल काँग्रेस भवनावर मोठा मोर्चा काढला होता. काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा हेतू आमचा हा होता की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या घराबाहेर विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी आंदोलन केलं. पहिली एक गोष्ट समजून घ्या की आपल्या भारतीय राजनीतीची ही संस्कृती नाही आहे. आपण ज्या पद्धतीने सध्या हे विरोधी पक्ष ह्या आंदोलनाला घेऊन जातात त्या आंदोलनाला 0 वेटेज आहे. खरं तर 10 दिवसांपूर्वी ज्यावेळेस जंतर मंतरवर नीट पेपर फुटीचं हे आंदोलन अभिजित दिपकेंनी हे चालू केलं, त्यावेळेस विरोधी पक्षातले कोणताही नेता तिथे उपस्थित नव्हता विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी. मग अधिवेशन चालू झाल्यानंतरच तुम्हाला हे कसं आठवतं की आपण विद्यार्थ्यांचं समर्थन केलं पाहिजे? बरं, नीट एक्झाम ज्यावेळेस पेपर फुटीचं प्रकरण झालं त्यानंतर ती परत रिकंडक्ट होऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या एक्झामला अपिअर केलं आहे, विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेत. मग अजून ते आंदोलन चालू ठेवण्याचा हेतू काय? बरं, आपल्या देशाचे पंतप्रधानांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की नीट पेपर फुटी प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मग अजून तिथे बसून राजकीय एक वेगळं वळण या देशामध्ये निर्माण करायचं, वातावरण देशाचं चिघळायचं, ही आत्ता राहुल गांधी आणि त्या विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांची आत्ता ती एक त्या दिशेकडे चाललेले आहेत सगळे. एकंदरीतच काय तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या आडून विरोधक जे ते आपली राजकीय पोळी भासतात असं तुम्ही आरोप करताय का? ज्या वेळेस हे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं होतं. मग त्याच्यामध्ये उमर खालिदच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, मग त्याच्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला, मग त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की अल्लाह ही भगवान रहेगा. मग हे कोणत्या दिशेने तुम्ही आंदोलन घेऊ चाललाय? जर आपण ह्या देशामध्ये राहतोय आणि जर आपण ह्या देशाचे एक युवक आहोत तर आपल्याला कळालं पाहिजे की आपण कोणाचं समर्थन करतोय आणि आपण कोणत्या दिशेने चाललोय. जर संसद उखाड देंगे आणि भारत को नेपाल बना देंगे, ह्या जर तिथल्या काही लोकांच्या घोषणा असतील तर ती लोक कोण आहेत पहिले आपण सगळ्यांनी ओळखा. विद्यार्थ्यांनी आपली दिशाभूल करून घेऊ नये किंवा विद्यार्थ्यांनी नीट विषय सोडून जर बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट जर त्यांना सांगत असतील तर हे नक्की चुकीचं आहे. नीटच्या विषयामध्ये केंद्र सरकार हे खूप गांभीर्याने त्या लोकांवर कारवाई करणार आहे आणि आपण बघितलं असेल की 20 दिवसात ती एक्झाम रिकंडक्ट केली. मग ह्याच्यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी आणि बाकीचे प्रोपगंडे येतात कुठून आणि ह्याचं प्लॅनिंग कोण करतंय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग भाजप असेल, भाजप युवा मोर्चा असेल किंवा भाजपच्या इतर मातृसंस्था असतील, यांचा विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे का? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे नीट पेपर फुटले
ह्याचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो आणि विद्यार्थ्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आम्ही कायम सोबत आहोत. म्हणजे तुम्ही याच्या आधी बघितलं असाल की विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत, पण हे आंदोलन एक वेगळं देशासाठी दिशाभूल करणारं आंदोलन आहे. तुम्ही जर तिथं ती लोकं बघितली असाल, ज्या स्टेजवरती लोकं येतात, अरविंद केजरीवाल सारखी जर लोकं तिथे उपस्थित असतील, राहुल गांधी सारखी लोकं येतात, बरं जे कंटेंट क्रिएटर्स देशाविरुद्ध कंटेंट क्रिएट करतात ती लोकं तिथे सगळी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण आत्ता जर तुम्ही तिथे रिॲलिटी बघितली तर तिथे विद्यार्थी क्वचित उपस्थित आहेत. जी तुम्ही संख्या बघताय ती काँग्रेसचे कार्यकर्ते, ह्या बाकीच्या पक्षातले कार्यकर्ते, लेफ्ट विंगचे कार्यकर्ते, JNUचे कार्यकर्ते, ज्यांना ह्या देशामध्ये एक गढूळ राजकीय वातावरण करायचं आहे आणि ज्यांना ह्या देशामध्ये एक राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे, अशी लोकं तिथे उपस्थित आहेत. मात्र कालचं जे भाजप युवा मोर्चाचं जे काही आंदोलन होतं काँग्रेस भवनावर, हे या देशाच्या परिस्थितीला विरोध म्हणून होतं की अगदी 2 दिवसांपूर्वी युवक काँग्रेसकडून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर देखील मोठा गदारोळ घालण्यात आला होता, याला विरोध म्हणून होतं? नाही, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या घराबाहेर जे आंदोलन केलं, आम्ही त्यांच्या विरोधात ते काँग्रेस भवनावर आंदोलन केलं. लक्षात घ्या, आपल्या देशाची ही संस्कृती नाही आहे. राजकीय संस्कृती आपण एकमेकांचा मान राखतो, प्रत्येक पदाला आपण ती गरिमा देतो आणि प्रत्येक पदाची आपण ती रिस्पेक्ट करतो. आपल्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर किंवा पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणं चुकीचं आहे. ज्या वेळेस नरेंद्रजी मोदी आपल्याला सगळ्या देशवासियांना आवाहन करतात की नीट पेपर फुटी प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, मग ह्या आंदोलनाचा विषयच येत नाही. जर कारवाई त्या अधिकाऱ्यांवर किंवा ज्या लोक ज्या पेपर फुटीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, मग तुम्ही प्रश्न विचारा. पण आपल्या देशाचे उच्चस्तरीय जे पदावर आहेत आपले पंतप्रधान, ते जर आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहेत तर ते आव्हान आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हे आंदोलन कुठेतरी थांबलं पाहिजे. देशातल्या जेन जी जनरेशन आपण जी म्हणतो त्यांची जी दिशाभूल करण्याचं काम हे सर्व लोक करत आहेत आणि धर्माचा विरोध कसा करायचा, या देशातील लोकांचा विरोध कसा करायचा जे धर्माच्या रस्त्यावर चालतात, हे सगळं आत्ता कुठेतरी थांबलं पाहिजे. काल तुम्ही काँग्रेस भवनावर मोठा मोर्चा काढला, मात्र त्यावेळी कमी कार्यकर्त्यांची संख्या उपस्थित होती. अनेक कार्यकर्त्यांना नेमकं आंदोलन आपण का करतो, देशामध्ये सध्याची परिस्थिती काय, दिल्लीमध्ये काय चालू आहे याची परिस्थितीसुद्धा जाण नव्हती. नेमकं काय म्हणजे कार्यकर्त्यांनाच नेमकी माहिती नव्हती कालच्या आंदोलनाची व्यवस्था? नाही, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक आंदोलनाची आणि बाकीच्या सर्व गोष्टींची माहिती असते आणि तुम्ही जर बघितलं तर पुणे शहरातील सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी काल तिथे आंदोलनाला उपस्थित होते. तुम्ही सगळ्या बाईट्स किंवा तुम्ही सगळ्या क्लिप्स बघा, मोठ्या संख्येने पदाधिकारी आपल्या शहरातले विद्यार्थी युवक तिथं उपस्थित होते आणि 1-2 बाईट्स त्या मीडियावाल्यांनी वेगळ्या लोकांना विचारल्या किंवा काही नरेटिव्ह खोटं पसरवायचं त्यामुळं त्या आंदोलनात येतात, असे काही सगळ्या गोष्टी सुरू आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर भाजप युवा मोर्चा पुणेचे पदाधिकारी आपल्यासोबत होते. देशामध्ये सध्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधक असतील की विरोधी पक्ष असतील त्यांच्याकडून देशविरोधी कारवाया केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून देशहितासाठी चांगल्या नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आता या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप सध्या भाजप युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.